बाकीचे प्रश्न अगोदर शेड्यूलमध्ये लक्ष देतं ना? हो सर. खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळ तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला कोन जो आहे तो 155 डिग्री मापाचा कोन आहे. तर काय राहत असतं लक्षात ठेवा की हे पूर्ण आपण घड्याळ जर धरली तर हे 90 90 90 90 असेल आणि मग 9 चे जर 3 भाग पडले तर हे किती व्हायले? पण 30 30 30 असं लक्षात येते की हे 80 डिग्री किती डिग्रीचा आहे तर 30 30 3 90 एक 90 कळतं का? 90 म्हणजे पण तसं आता काय करायचं की एखादा मिनिट काटा आणि तास काटा आहे आपल्याला म्हणायचं आहे की समजा उदाहरणार्थ आता नाही का 12 वाजले समजा ठीक आहे आपल्या जिंदगीत तसे वाजतेच नेहमीच 12 वाजले. कल्पना करा आपल्या याच्यात नाही का समजा इथं किती हा तास काटा इथं आहे आणि मिनिट काटा सुद्धा इथंच असणार आहे 12 वाजले. पण जर समजा अशा पद्धतीने इकडे जर गेला हा 3 वर असेल तर याच्याला कोण किती होते? 90 चा होते. पण हा मिनिट काटा पुढे आल्यावर हा पण थोडंसं पुढे सरक तर त्याच्यासाठी फॉर्म्युला एखादा अँगल काढायसाठी काय असतं की 11/2 हे पहिल्यांदा मिनिट आणि हे काय करायचं आहे आवर्स आणि याला भाग गुणायचं 30 न म्हणजे काय होते मेंटल हॉस्पिटल. आणि इथं जे असतं इथं हे हाफ मॅड आहे हाफ मॅड आवर्स अँड मिनिट्स तास आणि मिनिटं. आपल्याला सूत्र एखादा अँगल काढायसाठी कशा पद्धतीचं वापरायचं लक्षात ठेवा की मला पहिल्यांदा अँगल काय आला त्या 2 चा अँगल कुठला आला रे इकडे लक्ष द्या. हा कोन आलेला आहे पर्याय कोन जाऊया आपण. पहिला पर्याय बघा हे आहेत मिनिटं हे आहे आवर्स. सूत्र काय आहे इकडे लक्ष द्या. अँगल बरोबर काय भागिले 11/2 पुढे मिनिटं वजा 30 गुणिला आवर ठीक आहे. 11/2 असं मिनिटं किती आहेत रे आपले 50 इथं गुणूया 30 लिहायचे आणि आवर्स किती आहेत 4 या गुणायचं. आता बा 2 न भागितलं तर बे दोन्ही 4 1 उरला बे 5 10 25 दोन्ही 25 दोन्ही किती झाले रे म्हणजे सॉरी 25 आला. आता 25 न 11 ला गुणायचं 11 गुणिला 25 25 1 25 2 25 1 25 27 275 झाले उत्तर 275 आणि 4 त्रिक 12 आणि हे 0 275 मधून 120 काढा 275 वजा 105 7 गेले 5 155 डिग्री आलं का? म्हणजे पहिलं उत्तर आहे पण त्यांनी 2 अचूक पर्याय विचारले ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रोसेस आता दुसऱ्याचं बघूया ठीक आहे. दुसरं काय आहे आपलं उत्तर बघा हे झाले मिनिटं 11 अँगल बरोबर 11/2 मिनिट वजा 30 आवर. इकडे लक्ष द्या सर्वांनी शेवटचे सुद्धा 11/2 मिनिटं पण ते किती आहेत किती आहे 10 वजा 30 आवर किती आहे 7 बे 5 10 11 5 55 झालं आणि हे 7 त्रिक 21 210. आता याच्यात वजाचं चिन्ह येते ताण घ्यायचं 210 मधून काय वजा करायचं आपल्याला 55 10 तून 5 गेले 5 राहिले इथे गेला 6 11 तून 6 गेले 5 राहिले इथे 155 आलं पुन्हा 155. याचा अर्थ काय लागला 7 10 आणि 4 वाजून 50 मिनिट 2 उत्तर आहेत लक्षात येते. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा 11/2 m मिनिट वजा 30 गुणिले h लक्षात येते. पुढची आकृती बघा आता ही आकृती थोडीशी निरीक्षण करा. हा जो टर्न होतोय ना थोडंसं बारकाईने लक्ष द्या. हे आसी रेषेच्या कुठंच नाही दिसायची का कुठं म्हणजे हे येत नाही. हे असलाही भाग कुठं दिसून झाला हे तर विषयच येत नाही. थोडंसं लक्ष द्या कसं होतंय की इथून मी असं केलं ते इथून असं केलं ठीक आहे. पुन्हा इथे घेतलं मी पुन्हा इथे घेतलं सॉरी इथे घेतलं पुन्हा इथे घेतलं ठीक आहे. पुन्हा इथून असं घेतलं इथून असं घेतलं पुन्हा इथून असं घेतलं इथून असं घेतलं पुन्हा इथं असा गेलो इथं पण असा गेलो
पुन्हा इथं खाली आलो, इथं पण खाली आलो, पुन्हा इथून काय केलं, इथून अशा पद्धतीने इकडे वर गेलो, इथं पण अशा पद्धतीने वर गेलो, ठीक आहे. आणि इथून काय झालं, पुन्हा हे अशी थोडी वाकडी आहे, इथं सुद्धा थोडी वाकडी आहे. इथला प्रॉब्लेम काय, इथं स्ट्रेट आहे, इथं वाकडी आहे, इथे थोडी बेंड आहे. म्हणजे कोणतं उत्तर आहे, 3 आहे. आकृती कशी निर्माण झाली कळली का. हे अशा पद्धतीचं जे झालं, पुन्हा एकदा बघा, हे अशा पद्धतीचं जे झालेलं आहे, हे असं कसं बघा, इथं कुठं झालं, हे इथं पुन्हा इथं असं असं दिसेल का दिसेल. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. याच्यामध्ये थोडंसं निरीक्षण करावं लागतं, ऑब्झर्वेशन मेथड थोडीशी पाहिजे आपली. पहिला आपल्याला इथं काय अपेक्षित आहे, इथं आणि इथं, ठीक आहे. पहिलं जर बघितलं तुम्ही तर आपल्याला हे पहिलं बघायचं काय करायचं. या अर्धवर्तुळाच्या बाजूला काय येतं माहित नाही. चंद्रकोर दिसायली, इथं चंद्रकोर इथं दिसायली, त्याच्या अगोदर हे 3 सारखे आहेत, इथं पण 3 सारखे यायला, ठीक आहे. पहा, आणि मग त्याच्या बाजूला अर्धवर्तुळ यायला, इथं अर्धवर्तुळ यायला. मधातला काय अपेक्षित आहे तुम्हाला, इथं काय आहे, हे असा वाला त्रिकोण जे अर्धा भरलेला आहे, ठीक आहे. इथं झालं, एवढं कळलं का. इथं अर्धा वाला भरलेला त्रिकोण आला. दुसरं बघा, आता असं हे स्टार कुठं आला, इथं बघा. तुम्हाला आता अर्धवर्तुळाच्या हे अर्धवर्तुळ झालं, हे असं त्रिकोण झालं, अर्धवर्तुळ झालं, त्रिकोण झाला. त्याच्यानंतर चंद्र, इथं इथं ने त्रिकोणाच्या नंतर काय आहे, या त्रिकोणाच्या नंतर इथं असा मला पूर्ण भरलेला दिसेल का, कळतंय. पहा नाही थोडंसं, हे अर्धवर्तुळ बघा, हे अर्धवर्तुळ आहे. त्याच्यानंतर हे त्रिकोण, हे अर्धवर्तुळ, आणि त्या दोनच्या मधात काय आहे ते, म्हणजे इकडे बघा काय म्हणतो मी, हे पूर्ण हे वर्तुळ, हे अर्धवर्तुळ, त्याच्यानंतर हा भाग झाला, हा पूर्ण वर्तुळ. परत पूर्ण वर्तुळाच्या नंतर काय होतं आपल्या याच्यात, बारकाईने निरीक्षण करा. मी काय म्हणालो, इथं चंद्र, हा वर्तुळ इथं 2, हे 2 झाल्याच्या नंतर हा इथं भरलेला, हा आणि हा सारखा आहे, लक्षात ठेवा. कसं, हे 2 चिन्ह असे आहेत आणि इकडून अर्धवर्तुळ आहे, हे 2 चिन्ह आहेत, त्याच्या बाजूला हे आहे, लक्षात येते. म्हणजे इथं काय आलं, आता पहिल्यांदा असं आणि शेवटला ह्या 2 जागी आहेत, ठीक आहे. पहा ना तुम्ही, हे पहिलं आणि हे, म्हणजे हे 2 कटले तुमचे, ठीक आहे. आता इथं मधातला भाग हे इथं स्टार कुठं आहे रे, चांदणी, 2 चांदण्या कुठं आहेत, चांदणीच्या कुठे येते, चंद्र कुठं आला, चंद्र आणि चांदणी, हे गोल वर्तुळ, इथं काय व्हायला लागलं, असं गोल, काय आहे इथं, भरलेला हा वाला त्रिकोण, इथे भरलेला त्रिकोण आला ना, इथे आपण करत आहोत चौकोन याला का,
4च्या अगोदर काय आहे बघा, दोन पैकी आहेत. ठीक आहे, मग एक तर चंद्र यावा, चंद्र नाही ना इथं इथं हा इथं चौकोन यावा, हे चौकोन. ठीक आहे, हा चौकोन कोणता आहे ते 4 नंबर. पुढे अर्धवर्तुळाच्या नंतर अर्धवर्तुळाच्या नंतर हे भाग लक्षात आलं का? हो सर. त्याच्यानंतर बघा हा क्वेश्चन कुठला असेल. आता याला परिपूर्ण काय म्हणते, सीट फोल्ड केली आपण, सीट फोल्ड केली पूर्ण. हा पेज आपण काय केला, घडी पाडली त्याला, आणि घडी पाडून नाही का आपण त्याचं बनवलं. घडी पाडल्यावर हा भाग इथे जाणार आहे. ठीक आहे, हा भाग घेतला असा. ठीक आहे, एवढा भाग काय होणार आहे, काळा. फोल्ड पाडल्यावर हा भाग पण इथला असा होणार आहे. कळतंय का, पहा जरा असा. हा भाग इथे जाणार आहे. ठीक आहे, आता हा भाग जर असा झाला तर अशाला अशी इकडे होणार आहे. याची मोड इथे एक येणार आहे अशी. ठीक आहे, याची मोड इथं पण अशी एक येणार आहे. ठीक आहे, हा भाग जर असा फोल्ड केला तर हा भाग इथं पण येणार आहे थोडासा काळा. जर इथं जर आला समजा ही फोल्ड अशी पाडल्यावर इथं पण तो नाही का येणार आहे थोडासा काळा, आणि इथं पण थोडासा. कोणती आहे त्यासाठी बरोबर 4 नंबर. 2 नंबरची सर 4 नंबर. हे इथं हे असं नाही आलं. ठीक आहे, इथं चारही ठिकाणी पाहिजे होतं, पण इथं मधात नाही पाहिजे. इथं मधात आलं, हे कटलं हे कटलं. प्रॉब्लेम आहे तिथं वर्तुळ आहे, तर त्या वर्तुळाचा अर्धवर्तुळच होणार आहे. ठीक आहे, तर वर्तुळ याच्यात चौकोन हे नाही जमणार, याच्यातच वर्तुळ आहे. लक्षात आलं, पहा हे तीन एक हे सारखी झाली. लक्षात येते का, जमली. चला ओके, नेक्स्ट. हा प्रश्न बघा, मुलांच्या एकाने मुग्धा डावीकडून 12वी, डावीकडून ही 12वी आहे मुग्धा आपली इथं मुग्धा, आणि डावीकडून म्हणजे हे डाप और डावा होत्या. श्रेया उजवीकडून 11 आहे. श्रेया उजवीकडून ऊपर उजवा हा त्या, आणि दोघीच्या दरम्यान 5 मुली आहेत. दोघीच्या मधात म्हणजे इथं 5 मुली आहेत. हे कितवा नंबर आहे, 12वा. 12 प्लस 5 प्लस ही इकडली श्रेय किती आहे, 18 असताना 18 किती वेळ असेल रे मुलं, 15 18 30 30 आणि 5 35. ओके, 35 मुले टोटल मुली झाले. त्यांनी विचारलं रांगेच्या मध्यभागी असणाऱ्या मुलीचा कितवा क्रमांक आहे. आता निम्मे जर केल्या, निम्मे मुली, तर मुली निम्मे 35 नाही होणार. 35 म्हणजे एक काढून ठेवून मधातली बाजूला 34 अंकाचे नाही का निम्मे करू. किती वेळ आले, बे 7 14 17 मुली आहेत. तर मधात एक काढून ठेवली होती की निम्मे निम्मे होण्यासाठी 17 इकडं, मधातली एक, आणि इकडं 17 पाहिजे. मग 17व्या उडी मारताना हे 18 बी होणार. मग किती उत्तर झालं, 18. मध्यभागी असणाऱ्या चा क्रमांक कितवा असणार आहे, लक्षात येते. चौथे क्रमांक आहे. ओके, 14 क्रमांक आहे. याची थोडंसं निरीक्षण करताना फक्त बारकाई निरीक्षण करा. एवढा जो डार्क भाग आहे की ज्याचा भाग तिकडेच येत असतो खाली प्रतिमेत. आता हा भाग नाही तर या साईडला असतो पाहिजे, फक्त इथं 2 जागीच आहे. लक्षात येतो, हा हे 2 प्रतिमेचं खाली असतं त्याच बाजूला येत असते, आपण शिकलो. आणि दुसरा भाग आहे वर, दूरचा भाग जवळ येतो, दूरचा भाग दूर जातो. आता हा ब्लॅक जो भाग आहे तो दूरचा भाग दूर जातो. तर हे 2 तर आहेतच. ठीक आहे, या 2ला नाही, कारण यांचे तोंड चुकीच्या दिशेला आहे. हे तोंड या दिशेला आहे, याच्यात आणि याच्यात याच दिशेला तोंड आहे, म्हणजे हे 2 होणार नाही, पहिला आणि चौथं. आता याचा जो डार्क वाला भाग आहे बघा, याला डार्क भाग दिलाच नाही, दिला का, फक्त याला डार्क भाग आहे. लक्षात आलं.
आता तुम्हाला बघा रिन्युएबल एनर्जी डे ही जो दिवस आहे ना हा दिवस मला वाटतं 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी हा दिवस आहे. कोणता? रिन्युएबल एनर्जी डे. हे बरोबर आहे. एन्व्हायरमेंट 5 जून, वर्ल्ड वॉटर डे 22 मार्च, पॉप्युलेशन 11 जुलै. हे सगळे आहे. फक्त एक तर नॉट फिटिंग कोणती चुकीची आहे तर ही तारीख जी आहे ना 20 सप्टेंबर नाही 26 जानेवारी पाहिजे. त्याच्यामुळे नाही का चुकीचा पर्याय एक आहे. ठीक आहे. याच्यात बघा स्टील, सिल्वर, ब्रॉन्झ आणि ब्रास हे सगळे मिश्र धातू आहेत. मिश्र धातू हे मिश्र धातू हे पण मिश्र धातू आहे. फक्त शुद्ध धातू सिल्वरच आहे. चांदी हे त्याच्यानंतर बघा या सगळ्यांची बेरीज जर केली 2 अधिक 4 किती वेळ आले 6 याला 2 भाग जातो समजा 3 अधिक 4 अधिक 0 हे झालं 7. ठीक आहे. याला नाही काय 2 भाग जात नाही. 1 अधिक 3 अधिक 2 अधिक 8 4 4 आणि 2 6 6 आणि 8 14 14 ला नाही का 2 भाग जातो 7 चा. ठीक आहे. आणि 4 ला पण 2 भाग फक्त कोणत्याला भाग जात नाही 340 ला. कदाचित दुसरी जर एखादी ट्रिक्स असेल तर पर्याय बदलू शकतो. तर आपण एक लॉजिक हे लावू लक्षात येते. त्याच्यानंतर लक्षात घ्या काय याच्यात नियम कोणतं नाही का हे बघू. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. काय केलं N M ठीक आहे. X B X तर B सोबत लावू ओके त्याच्यानंतर एस जी हा काय फरक वेगळा दिसायला प्रॉब्लेम काय केले संख्या मोजायची का आपण एस जी ऑड काय आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एम ठीक है एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. एन आणि एनचं काय दिलेलं आहे अंक 14 आणि 13 14 आणि 13 इकडे लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर एक्स आणि बी चा काय दिलेला आहे 24 आणि 2. ओ आणि के चा काय दिलेला आहे 15 आणि 11 आणि एस आणि जी चा काय दिलेला आहे एस आणि जी एस चा मला वाटतं 19 ना जी चा काय आहे 7. तयार आहे हे सगळं आपण बोलतो. सगळ्यांकडे बेरीज 5 6 9 7 8 7 8 8 सगळ्या अंकांच्या बेरजेची बेरीज जर केली तर एक वेगळा पर्याय निघतो. तरी आपण पाहूया काय म्हणतो. इथं ओचं काय आलं तरी 15 आणि केचं 11
सगळ्या अंकाची 1 4 5 5 आणि 1 6 6 आणि 3 म्हणजे 1 अधिक 4 अधिक 1 अधिक 3 5 5 आणि 1 6 7 8 9 ठीक आहे काय झाले 5 6 7 8 9 झाले इथं काय झालं 2 अधिक 4 अधिक 2 2 आणि 2 4 आणि 1 किती झाले 8 इथं 5 आणि 1 6 6 7 8 8 झाले बेरीज सगळ्यांची 1 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 आणि याच्यात काय झालं 1 अधिक 9 अधिक 7 याचं झालं 8 7च आहे ना त्याचं किती झाले 10 10 17 झाले आणि पुन्हा 1 आणि 7 ची बेरीज जर केली तर 8 वेळा लागली याची बेरीज 8 याची बेरीज 8 याची बेरीज 8 फक्त 9 बेरीज कोणतीची याची 9 बेरीज आहे आपण जे लॉजिक लावलं ते हे असले तर कदाचित वेगळा पॅटर्न त्यांनी वापरला असेल काही वेगळा असू शकतो कदाचित त्याच्यानंतर हे बघा काय याच्यामध्ये पहा तुम्ही कोणाच्या बाजूला कोण आहे आता मला सांगा जर हे मी धरलं त्रिकोण धरलं किंवा एक वर्तुळ धरलं वर्तुळच्या डाव्या साईडला ही डावी बाजू धरू आपण ही त्याची उजवी बाजू डाव्या बाजूला कोण आहे त्रिकोण इथं वर्तुळाच्या आता हाच वर्तुळ असा फिरत 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 आल्याच्या नंतर नाही का ही बाजू डावी होणार त्याची आणि ही बाजू उजवी होणार उजव्या बाजूला कोण आहे इथं त्रिकोण आहे डाव्या बाजूला कोण आहे आता पुन्हा वर्तुळ नाही इकडे पहा इथं वर्तुळाच्या डाव्या बाजूला कोण आहे रे इथं वर्तुळाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला कोण आहे उजवी बाजू ही गेली डावी बाजू ही वर्तुळाची उजवी बाजू ही डावी बाजू डाव्या बाजूला वर्तुळाच्या कोण पाहिजे डाव्या बाजूला वर्तुळाच्या कोण पाहिजे त्रिकोण डाव्या बाजूला वर्तुळाच्या कोण पाहिजे डाव्या बाजूला वर्तुळाच्या कोण पाहिजे इथं उजव्या बाजूला त्रिकोण आहे इथं ही डाव्या बाजूला त्रिकोण काही लक्षात येत नाही पॅटर्न चला ओके नेक्स्ट बघूया काय बघा त्रिकोण इथून इथं सरकला त्रिकोण इथून येऊन इथं सरकला हा पण इथून इथं आला काय होईल नाही होत काय करेल आपण बघूया